राजीनामा घ्याच, 24 तासांमध्ये राजीनामा घ्या, ही मागणी केलेली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी। मागणी आहे अजित पवारांबद्दल आणि ही मागणीचा संदर्भ आहे पुण्यामधलं कथित जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरण। अजित पवार यांच्या मुलाने आपल्या कंपनीच्या मार्फत पुण्यामधली एक मोक्याची जमीन विकत घेतलेली आहे। मात्र या जमिनीच्या व्यवहारावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले। मुळात ही जमीन विकत घेतलीच कशी, या जमिनीचा व्यवहार झालाच कसा, या जमिनीला महसूल खात्याने मुद्रांक शुल्कामध्ये प्रचंड मोठी म्हणजे किती, जवळपास 21 कोटी रुपयांची सूट दिली कशी, असे अनेक प्रश्न आहेत। हे प्रश्न जेव्हा ऐरणीवर आले, हे प्रश्न विचारले जाऊ लागले, त्यावेळेस अजित पवारांनी हा व्यवहार आपल्याला माहित नव्हता आणि आता तो रद्द झालेला आहे अशी माहिती दिली। अजूनही व्यवहार रद्द झालेला नाहीये। मात्र या व्यवहारासंदर्भातले आणखीन काही महत्त्वाचे दस्तावेज अंजली दमानिया यांनी समोर आणलेत आणि त्यावरच आधारित त्यांनी आणखीन काही आरोप केलेले आहेत। या आरोपांची परिणती त्यांनी अजित पवार यांचा राजीनामा मागण्यामध्ये केली। अजित पवार यांनी 24 तासांच्या आत राजीनामा द्यावा आणि जर तसा राजीनामा झाला नाही तर मी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेईन असा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय। त्यामुळे या प्रकरणामध्ये राजकारण आणि या प्रकरणातले अनेक प्रश्न हे सगळ्याच ऐरणीचं ठरलंय। या सगळ्याबद्दल बोलणार आहोत, पंचनामा करणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात हे प्रकरण नेमकं आहे काय आणि त्यावर अंजली दमानिया यांनी आज नेमके कोणते नवे खुलासे केलेत। अजित दादांचा राजीनामा घ्या, 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्या। देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचा राजीनामा घेतला नाही तर अमित शहांकडे तक्रार करणार। अमित शहांनी भेट दिली नाही तर तिथेच ठिय्या देणार, हा इशारा दिलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी। आणि याचं कारण आहे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचा जमीन व्यवहार। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या पुण्यातील कथित जमीन खरेदी गैरव्यवहारामुळे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात। अंजली दमानिया यांनी या जमीन खरेदी प्रकरणामध्ये 15 दिवसात सलग दुसऱ्यांदा अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतेय, त्यांना वॉर्निंग देतेय की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घ्यावी लागेल। अंजली दमानिया यांनी आज केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे। स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट मिळावी यासाठी अमेडिया कंपनीनं अर्ज केलाच नव्हता। मात्र तरीही या कंपनीसाठी राज्य सरकारनं 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ केली असा दावा दमानिया यांचा आहे। पत्रकार परिषदेमध्ये अंजली दमानिया यांनी अमेडिया कंपनीनं इरादा पत्रासाठी म्हणजेच लेटर ऑफ इंटेंटसाठी जो अर्ज केला होता त्याची ही प्रत दाखवली। डेटा सेंटर सुरू करायचंय, जमीन विकत घ्यायची नाही, म्हणजे जमीन विकत घेऊन आम्ही करतोय, स्टॅम्प ड्युटीचा आम्हाला वेवर द्या ही मागणीच मुळात नाहीये। मागणी अशी आहे की आम्हाला एक डेटा सेंटर करायचंय, त्यासाठी आम्हाला लागणारा LOI द्या। पुण्यामधल्या या जमीन खरेदी व्यवहाराचं प्रकरण बाहेर आल्यानंतर अजित पवार यांना अनेक सवाल केले गेले। अजित पवारांनी सुरुवातीला काहीही प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यानंतर या व्यवहाराबद्दल आपल्याला काहीही माहिती नव्हती असा अजब दावा केला। अमेडिया कंपनीचे सर्वात मोठे भागधारक असलेले पार्थ पवार या प्रकरणी समोर आलेच नाहीत आणि अजित पवारांनीच जमिनीचा व्यवहार रद्द करत असल्याचं सांगितलं। परस्पर या संदर्भातले व्यवहार पार्थ यांनी केले का असं तुम्हाला सांगायचंय का? याबद्दल नाही, मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता। सागर, मी तुला स्पष्टपणे सांगतो, माहिती असता तर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं, हो या व्यवहारात मला माहिती आहे। अंजली दमानिया या खरंच अमित शहांना भेटण्यासाठी पोहोचल्या तर हे प्रकरण आणखी तापणार हे निश्चित आहे। वर्षभरापूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अंजली दमानिया यांनी पाठपुरावा केला होता। तेव्हा अजित पवारांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला होता। आता वर्षभरानंतर अजितदादांनाच राजीनामा द्यावा लागतो की काय असा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।